टेनिस जगताने गेल्या 2 दशकात अनेक महान खेळाडू पाहिले, पण जेव्हा विक्रम मोडण्याची वेळ येते तेव्हा सर्वात पुढे उभा राहतो नोवाक जोकोविचच. त्याने काल झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपनच्या सामन्यामध्ये अनेक रेकॉर्ड ब्रेक केलेत. त्याने फक्त त्यात विजयच मिळवलेला नाहीये, तर टेनिसचे अनेक ऐतिहासिक रेकॉर्ड पुन्हा एकदा आपल्या नावावर केलेत. वय वाढत असतानाही नव्या पिढीला ताकदवान खेळाडूंविरुद्ध त्याची भूक अजूनही कायम आहे, हे या सामन्याने पुन्हा एकदा सिद्ध केले. या सामन्यामध्ये विजय मिळवत जोकोविच ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू ठरलाय. मेलबर्न मध्ये त्याने आतापर्यंत 90 पेक्षा जास्त सामने जिंकलेत. त्यामुळे हे मेलबर्नच्या मॅचेस जणू त्याच्यासाठी सेकंड होम कोर्टच बनलंय असं दिसतंय. या विजयासोबतच त्याने ग्रँड स्लॅम इतिहासातील सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रमही आणखी पुढे नेलाय. जोकोविचने आता आपल्या कारकिर्दीमध्ये तब्बल 400 ग्रँड स्लॅम सामने जिंकलेत आणि हे 400 सामने जिंकणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरलाय. आणि हा आकडा टेनिसच्या ओपन युगात अनप्रेसिडेंटेड आहे. रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यासारख्या दिग्गजांनाही हा टप्पा गाठता आलेला नव्हता. ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सर्वाधिक वेळा उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी गाठण्याचा विक्रमही जोकोविचच्याच नावावर आहे. 10 वेळा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारा तो जगातील एकमेव पुरुष टेनिसपटू आहे. त्यामुळे मेलबर्नच्या इतिहासामध्ये त्याच्यासारखा प्रभाव कुणाचाच राहिलेला नाही. जोकोविचची कारकीर्द फक्त ही ट्रॉफींची यादी नाहीये, तर ती संघर्षाची, संयमाची आणि अपराजय मानसिकतेची एक कहाणी आहे. 2003 साली व्यावसायिक टेनिसमध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीची अनेक वर्ष त्याला फेडरर आणि नदालच्या सावलीत खेळावे लागले. अनेक जण त्याला तिसरा मोठा खेळाडू म्हणूनच ओळखत होते. मात्र 2011 हे वर्ष त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. त्या एका वर्षामध्ये त्याने टेनिसचे संपूर्ण समीकरणच बदलून टाकले. फिटनेस, लवचिकता, रिटर्न गेम आणि मानसिक ताकद यांचा असा संगम त्याने केला की जगातील सर्वोत्तम खेळाडूही त्याच्या विरुद्ध अस्वस्थ दिसू लागले. जोकोविचची खरी ओळख म्हणजे त्याचा बचावात्मक खेळ, अशक्य वाटणारे चेंडू परतवणे, लांब रॅली खेळणे आणि प्रतिस्पर्ध्याला मानसिक थकवा आणणे, ही आहे त्याची स्पेशालिटी. 5 तास चालणाऱ्या सामन्यामध्येही त्याची ऊर्जा कधी कमी होत नव्हती आणि ही गोष्ट त्याला इतर दिग्गजांपेक्षा वेगळी करते. आतापर्यंत जोकोविचने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीमध्ये 1100हून अधिक सामने जिंकले आणि हा आकडा केवळ त्याच्या गुणवत्तेचाच नाही, तर दीर्घकाळ सर्वोच्च स्तरावर टिकून राहण्याचे एक प्रतीक आहे. जगातील क्रमांक 1 खेळाडू म्हणून त्याने 400हून अधिक आठवडे घालवले आणि हा विक्रम टेनिस इतिहासातील सर्वात मोठ्या कामगिरींपैकी एक मानला जातो. इतका काळ शिखरावर टिकून राहणं हे फक्त कौशल्य नाहीये, तर मानसिक स्थैर्यानेच हे शक्य होतं. त्याच्या कारकिर्दीमध्ये वादही आले, दुखापती, फॉर्म मधील चढ उतार, ऑस्ट्रेलियामधील प्रवेशबंदी आणि टीका, यामुळे अनेकांनी त्याचा शेवट जवळ असल्याचं प्रेडिक्शन केलं होतं. पण प्रत्येक वेळी जोकोविच हा अधिक मजबूत होऊनच परतलाय. पराभवाने तो कधी खचला नाही, उलट त्याने त्यातूनच स्वतःला अधिक घडवलंय. कालचा सामना हा त्याच्या याच मानसिकतेचं एक प्रतीक होतं. युवा खेळाडूंच्या वेगामुळे अनुभव, संयम, अचूकता हे किती प्रभावी ठरू शकते हे त्याने पुन्हा एकदा दाखवून दिले. आणि हा विजय केवळ पुढील फेरीत जाण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो टेनिस इतिहासातील आणखी एका अध्यायाची सुरुवात होती. आज नोवाक जोकोविच हा फक्त विक्रमांचा राजा नाहीये, तर आधुनिक टेनिसची डेफिनेशन बदलणारा एक खेळाडू आहे. त्याची कारकीर्द ही फक्त ट्रॉफींची मोजदाद नाहीये, तर जिद्द, शिस्त आणि इच्छाशक्तीचं एक उत्तम उदाहरण आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच क्रीडाविषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राईब करा AGC स्पोर्ट्सला.